पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरे होणारा एक मोठा सणच। हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती। आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची। हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या वारीची माहिती जाणून घेणार आहोत पंढरीची वारी या आमच्या खास भागातून। आपल्या सोबत आहेत निरूपणकार ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर। पुरोगामी चळवळीचे हे प्रमुख नेते आणि बॅरिस्टर नाथपाई सेवांगणचे अध्यक्ष म्हणून आपल्याला ते परिचित आहेतच। संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत। त्यांची संत साहित्यावर 7 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। शिवाय दर गुरुवारी कोकण 7 लाईव्हच्या संतांच्या गोष्टी या खास भागातून त्यांचं निरूपण आपण ऐकतच असतो। याखेरीज वारकरी परंपरेतील प्रवचनकार म्हणून महाराष्ट्रात देखील ते प्रसिद्ध आहेत। त्यांचे वडील वैकुंठवासी दिगंबर पंत परुळेकर यांनी वैकुंठवासी मामा दांडेकर दिंडी 1968 साली सुरू केली। फलटण ते पंढरपूर अशी ही दिंडी आषाढी वारीला चालते। वडिलांच्या पश्चात 2005 सालापासून देवदत्त परुळेकर या दिंडीचं नेतृत्व करतात। बेळगाव सिंधुदुर्ग या भागातून सुमारे 200 वारकरी या दिंडीत सहभागी होतात। त्यांच्याकडून या वारीची वैशिष्ट्य समजून घेऊयात। सर, आपलं मनपूर्वक स्वागत कोकण 7 लाईव्हच्या आजच्या खास भागात। पंढरीची वारी या उपक्रमातून आपण दिंडीविषयीची माहिती घेणार आहोत। हा सगळा सोहळा तुम्ही स्वतः प्रत्यक्ष दिंडीच्या माध्यमातून अनुभवता। महाराष्ट्रातील हा सगळ्यात मोठा सण यात्रा म्हणून परिचित आहे। याची नेमकी वैशिष्ट्य काय? पंढरीची वारी याच्यामध्ये जो वारी शब्द आहे तो वारकरी याच्याशी संबंधित आहे। वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा संप्रदाय आहे आणि वारी करणारा तो वारकरी, म्हणून वारीला महत्त्व आहे। वारकरी संप्रदायामध्ये वारी ही वारकऱ्यांची उपासना पद्धत आहे। तुकाराम महाराज असं म्हणतात की पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखे नामा। पंढरीची वारी माझ्या घरामध्ये आहे आणि ती मी करणार असं तुकाराम महाराज म्हणतात। आणि हे किती वर्ष चालू आहे याला खूप वर्षाचा इतिहास आहे खरं बघितलं तर। ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः असं म्हटलंय की वारकरी कोण तर काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार, बाप रखमा देबीवर विठ्ठलाचा वारी कर। आता प्रत्येक वर्षी ठराविक एकादशीला भजन करत चालत पंढरपूरला जाणं म्हणजे वारी करणं। वारंवार जाणं, याच्यावरनं वारी हा शब्द आला, वारंवार करणं। आता खरं बघितलं तर वारकरी संप्रदायामध्ये हे तीर्थयात्रा करणं किंवा तीर्थक्षेत्रात जाणं याला काही फारसं महत्त्व दिलेलं नाही। ज्ञानेश्वर माऊलींनी तर एका ठिकाणी असं म्हणून ठेवलंय की तुम्ही यमनियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वसावे तीर्थासी गा। यमनियम करू नयेत, शरीराला त्रास देऊ नये, उपास वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही आणि दूर कुठे तीर्थालाही जाण्याची आवश्यकता नाही असं स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलंय। आपण तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा शब्दनी। मग तीर्थामध्ये धोंडा पाणी आहे, मग तीर्थाला जायचं कशाला? पंढरपूर हे जर केवळ तीर्थक्षेत्र असेल तर तिथं जायचं कशाला? मग हे वेगळं काहीतरी असायला पाहिजे ना पंढरपूरचं। ते पंढरपूरचं वैशिष्ट्य का, पंढरपूरला का जायला पाहिजे असं जे म्हटलं जातं, तर पंढरीच्या बाबतीमध्ये साने गुरुजींनी एका ठिकाणी असं म्हणून ठेवलं आहे की पंढरी हे महाराष्ट्राचं हृदय आहे। हे हृदयाचा संबंध पंढरपूरचा आहे असं आपण म्हणू शकतो। वारकरी संतांच्या दृष्टीने पंढरपूर काय आहे तर ते केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ते त्यांचं माहेर आहे। नामदेवरायांनी असं म्हटलंय की माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे। भीमसेन जोशीने प्रसिद्ध केलेला नाथ महाराजांचा अभंग खूप वेळा आपण ऐकतो की माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी। त्याच्या आधी ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हणून ठेवलंय की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया। मी माझ्या माहेरला भेटायला जातो आहे। ही जी वारकऱ्यांची भावना आहे ती भावना खूप महत्त्वाची आहे। वारकरी पंढरपूर हे आपलं माहेर समजतात आणि म्हणून माहेरला जाण्याची जी ती आज सासरूवासी असलेल्या कन्येची जी ओढ असते ती वारकरी संतांच्या काव्यातून प्रगट झालेली आहे।
ती हुरहुर त्यांच्या लिखाणातून प्रगट झालेली आहे. तुकाराम महाराजांनी ही वेदना एका ठिकाणी फार तीव्रतेने व्यक्त केली आहे की कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. त्याच्यातला जो शेवटचा चरण आहे तिथं तर तुकाराम महाराज म्हणतात की जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवन म्हणजे पाणी, पाण्यातनं जर मासा काढला तर तो जसं तळमळतो तसा मी तळमळतोय, असं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. तुकोबा एका ठिकाणी असं म्हणतात की संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाटप आहे. मला मनातली आर्तता अशी आहे की मला संपत्ती सोहळा काही आठवत नाही. मला सारखं त्याचाच ध्यास लागलेला आहे की पंढरपूरला जाऊन केव्हा एकदा पांडुरंगाला भेटतो. आता ही जी भेटीची आवड आहे ती जर तीव्र असेल तर त्या देवाला सुद्धा तेवढीच भेटण्याची तीव्र आवड लागलेली असते असं संतांना म्हणायचं आहे. म्हणजे ही भेटीची आवड केवळ, ही ओढ केवळ संतांना लागलेली आहे का, तर केवळ संतांना नाही. म्हणजे हे जे नातं त्यांनी तयार केलेलं आहे संतांचं आणखीन देवाचं, तर त्यामध्ये त्यांनी कसं म्हटलंय की वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. हा उतावीळ कोण झालेला आहे, तर देव उतावीळ झालाय की भक्तांना भेटण्यासाठी उतावीळ झालाय आणि त्याला भेटीची आवड आहे. एक अतिशय गोड अभंग नामदेवरायांचा आहे. नामदेवराय ह्या अभंगात काय म्हणतात बघा की आषाढी, ह्याच्यामध्ये नामदेवराय सांगतायत की देव सांगतो आहे. देव काय सांगतोय, तर आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा तुमचेनी बरा दिसत असे. मी पतित पावन आहे पण कोणामुळे मी पतित पावन म्हणून प्रसिद्ध झालो, तर तुमच्यामुळे मी पतित पावन आहे. त्यांनी पुढे असं म्हटलंय की तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा भेटाला केधवा मज लागी. म्हणजे भक्त जेव्हा गावाला जातात ती हुरहुर कोणाला लागते, तर देवाला लागते की केव्हा येऊन एकदा मला हे भेटणार आहेत. धावोनी या देव गळा घाली मिठी स्फुंद स्फुंदुनी गोष्टी बोलत असे. नामदेवरायांनी किती गोड म्हटलेलं आहे की देव धावत येऊन मला मिठी मारतो आणि तो रडायला लागतो आणि स्फुंद स्फुंदून सांगतोय की आपल्या गोष्टी मनातल्या सांगतोय. तो काय गोष्ट सांगतो, तर तिही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामायाची. ह्या अख्ख्या त्रिभुवनामध्ये मला तुमच्या भक्तांशिवाय मला कोणी नाही. ही जी भावना आहे भक्तांच्या मनातली की तो देव असं सांगतोय की तुमच्याशिवाय मला आहे कोण. शेवटी कोण आहे ना. म्हणजे ही भेटीची जी तीव्रता ही दोन्ही बाजूने लागलेली आहे. ही अशी जी तीव्रता असते म्हणून पंढरपूरच्या वारीच्या वेळेला आपण बघतो की कुठलंही निमंत्रण नाही, कोणीही बोलवलेलं नाही, परंतु आषाढी यायला लागली जसे काळे मेघ दाटायला लागतात त्याबरोबर वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच तीव्रता असते की केव्हा एकदा प्रेरणा पूर्ण करतो आणि पंढरपूरला जातो पांडुरंगाला भेटायची. ही जी तीव्रता आहे हे त्या संपूर्ण वारीचं वैशिष्ट्य आहे. ही जी भावना आहे त्या भावनेने एकूण ते सगळं वातावरण भारून टाकलेलं असतं. हे त्या वारीचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डोळे तिथं लागलेले असतात. अशा प्रकारे एवढा तो आतून येणारा असा सोहळा आहे असं मला वाटतं. बरोबर. आता जसं सर तुम्ही म्हटलात की साने गुरुजींनी म्हणून ठेवलंय की महाराष्ट्राचं पंढरी हे हृदय आहे आणि अगदी तोच अनुभव आपल्याला प्रत्येक वारीत येत असतो. पण ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली? ही वारीची परंपरा जी आहे, ही जी उपासना पद्धती आहे हिला किमान 1000 वर्षाचा तरी इतिहास आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचे आजोबा पंढरपूरची वारी करत असत तसं नामदेवरायांनी उल्लेख करून ठेवला आहे. तुकोबांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा साधारणतः ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळपासच्या कालखंडातले ते असावेत, तर त्यांनी सुद्धा पंढरीची वारी केल्याचे उल्लेख आपल्याला आढळून येतात. पंढरपूरच्या विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये 16 खांबी मंडप आहे. 16 खांबाचा एक मंडप आहे. त्याच्यात त्या तुळईवरती होयसळ राजांच्या वेळेचा एक 1237 सालचा इसवी सन 1237 सालचा एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये वारीचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे आपण लेखी स्वरूपात सुद्धा असं म्हणू शकतो की 1237 साली त्या वारीचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आहे. निदान कमीत कमी 750 वर्ष तरी होऊन गेली, इतका जुना उल्लेख तिथं आपल्याला मिळू शकतो. ह्या ज्या वाऱ्या असतात त्या प्रत्यक्षामध्ये पंढरपूरची जी वारी आहे त्या 4 वाऱ्या असतात. चैत्री, माघी,
आषाढी आणि कार्तिक अशा 4 वाऱ्या असतात आणि त्यातही आषाढी वारीला जास्त महत्त्व आहे. आषाढी वारी ही सर्वात महत्त्वाची वारी. याचं कारण काय आहे तर आषाढी वारीलाच संतांच्या पालख्या जातात. इतर वाऱ्यांना लोक दिंड्या घेऊन जातात पंढरपूरला किंवा चालत जातात, परंतु इतर वाऱ्यांना संतांच्या पालख्या येत नाहीत. सगळ्या पालख्या ज्या आहेत त्या आषाढी वारीला जातात. पंढरपूरच्या अलीकडे एक वाखरी नावाचं गाव आहे छोटंसं. त्या वाखरी गावामध्ये नवमीला संतनगर म्हणून आहे. त्या संतनगरामध्ये सगळ्या संतांच्या पालख्या एकत्र जमतात. जवळजवळ 101 संतांच्या पालख्या एकत्र जमतात. आता नामदेवराय जे आहेत बाकीच्या ठिकाणच्या पालख्या येतात. मग ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीवरनं येते, देहूवरनं तुकाराम महाराजांची येते, त्र्यंबकेश्वरावरनं निवृत्तीनाथांची येते, सासवडवरून सोपान काकांची येते, मुक्ताबाई नगरवरनं मुक्ताबाईची पालखी येते, पैठणवरून नाथांची पालखी येते. ही वेगवेगळ्या ठिकाणावरून सगळ्या संतांच्या पालख्या येतात. परंतु नामदेवराय हे पंढरपूरचेच रहिवासी आहेत. त्यामुळे पंढरपूरनं ते ह्या संतांना भेटण्यासाठी पंढरपूरवरनं नामदेवरायांची पालखी येते आणि पांडुरंगाचा रथ येतो आणि नवमीला ते सगळे एकत्र जमतात. दशमीला, नवमीचा सोहळा झाल्यानंतर दशमीला सगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात आणि मग सगळ्या पालख्या ज्या असतात त्यांचेही क्रम ठरले आहे त्याप्रमाणे सर्वात शेवटी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करते. असा तो सोहळा असतो. आणि त्यामुळे हे पालख्यांचं जर बघायचं असेल तर त्या पालख्या फक्त आषाढीला येतात, म्हणून आषाढी एकादशीला जास्त महत्त्व आहे. बरोबर. पण या संतांच्या पालख्या कोणी सुरू केल्यात आणि त्याची वैशिष्ट्य नेमकी काय आहे? हा खूप चांगला प्रश्न विचारला असतो. हा जो पालखी सोहळा हा जो प्रकार आहे त्याचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर जे आपल्याला थोडासा इतिहास समजून घ्यायला पाहिजे वारकरी संप्रदायाचा. वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगताना बहिणाबाईंचा एक प्रसिद्ध अभंग आहे. त्याच्यामध्ये ज्ञानदेवे रचला पाया आणि त्याचा शेवट असा आहे की तुका झालासे कळस, मग बहिणी म्हणे पडकत तुझ्या निरूपण केले वजा. त्याच्यामध्ये त्यांनी परंपरा पूर्ण सांगितली. पण त्याच्यामधल्या ह्या 2 गोष्टी आपल्याला नेहमी आपण ऐकतो की ज्ञानदेवे रचला पाया आणि तुका झालासे कळस. मग ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचं निश्चित कुठलं नातं आहे ह्याचं जर आपण बघितलं तर ते जे नातं आहे ते बहिणाबाईंनीच आपल्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांची परंपरा, गुरुपरंपरा सांगितलेली आहे. बहिणाबाई ह्या तुकाराम महाराजांच्या शिष्या, तर त्यांनी तुकाराम महाराजांची परंपरा जी सांगितलेली आहे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या परंपरेशी जोडलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आपली परंपरा सांगताना असं सांगितलं की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हा जो अभंग आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आदिनाथ म्हणजे शंकर हे सगळ्यांचे पहिले गुरु, मच्छिंद्रनाथ हा विष्णूचा अवतार समजला जातो, ते त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ, गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु किंवा मोठे बंधू. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या शिष्या, ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली असं म्हणतात. सच्चिदानंद बाबा हे त्यांचे शिष्य विश्वंभर महाराज, विश्वंभर महाराजांचे शिष्य राघव चैतन्य, राघव चैतन्यांचे शिष्य केशव चैतन्य, केशव चैतन्याचे शिष्य बाबाजी चैतन्य, ते तुकाराम महाराजांचे गुरु. त्यांनी जे तुकाराम महाराजांनी आपली ही परंपरा राघव चैतन्यापासून सांगितली आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुण मालिकेची असं आपल्या अभंगात सांगितले. पण हा सगळा धागा आपल्याला बहिणाबाईच्या अभंगामध्ये वाचायला मिळतो. त्यामुळे तुकाराम महाराज त्याच परंपरेमधील आहेत. तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर माऊलीबद्दल नितांत आदर होता. नितांत म्हणजे नितांत आदर होता. ते स्वतःला ज्ञानेश्वर माऊलींचं लेकरूच समजत होते. त्यांनी असं म्हटलं की मी तुझं लेकरू आहे. त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे जो सगळ्या कीर्तनामध्ये किंवा भजनामध्ये शेवटी म्हटला जातो, बोलिली लेकुरे वेडी वाकडी उत्तरे. याच्यामध्ये ते लेकरू कोणाचं आहे ते म्हणतात तर ज्ञानेश्वर माऊली तुमचं मी लेकरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि दर वद्य एकादशीला तुकाराम महाराज आपल्या टाळकऱ्यांसह आळंदीला जात असत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर कीर्तन करत असत. ही जी तुकाराम महाराजांची परंपरा आहे ती परंपरा आजही देहूच्या संस्थांनी राखून ठेवले. म्हणजे आजही ज्ञानेश्वर माऊलींचं वद्य एकादशीचं जे कीर्तन असेल ते वद्य एकादशीचं कीर्तन देहूकरांचं असतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या समोरचं कीर्तन हे देहूकरांनी चालवलेली ती परंपरा आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला हे माहीत नसतं की ज्ञानेश्वर महाराजांचं जे समाधी मंदिर आहे ते प्रत्यक्षामध्ये तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे आणि त्याचा उल्लेख ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये करून ठेवलेला आहे.
1885चे पुन्हा गॅझेट आहे, त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी हा स्पष्ट उल्लेख करून ठेवला आहे की ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर हे स्वतः तुकाराम महाराजांनी बांधलं. बरोबर. आणि त्यामुळे त्यांना तो प्रचंड आदर होता. आणि म्हणून तुकाराम महाराज जे पंढरपूरची वारी करत असत, तर पंढरपूरची वारी करताना त्यांच्याबरोबर 1400 टाळकरी होते. 1400 टाळकऱ्यांची त्यांची दिंडी होती. ते 1400 टाळकरी घेऊन ते ज्ञानेश्वर माऊलींकडे जायचे आणि मग ते तिथनं दिंडीने पंढरपूरला जायचे. ज्या वेळेला तुकाराम महाराज हा अवतार कार्य समाप्ती झाली, ती 1650ला त्यांनी आपली अवतार कार्य समाप्ती झाली. आता यावेळेला आपण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेला तुकाराम महाराजांचा अवतार समाप्त झाला त्यावेळेला त्यांची पत्नी गरोदर होती, जिजाबाई. आणि ह्या जिजाबाईंना जो मुलगा झाला ते नारायण महाराज. त्यांचं वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यावेळेला म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये बघितलं तर वारकरी संप्रदायामध्ये अशी एक श्रद्धा आहे की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलीची नेहमी सेवा करायचे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणायला लागले की अरे मला तुझी सेवा करायची आहे. तर तुकाराम महाराज म्हणाले ते शक्य नाही, आणि ते शक्य नाही तर मी तुझ्या पोटीच मग अवतार घेईन आणि तुझी सेवा करेन. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी आपली अवताराची समाप्ती केली, असे वारकऱ्यांची एक श्रद्धा आहे. आणि त्यानंतर जे जन्माला आले ते नारायण महाराज. नारायण महाराज म्हणजे नारायण महाराज एकापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींचे अवतार असं सुद्धा समजलं जातं. आणि हे जे नारायण महाराज होते, तुकाराम महाराज गेल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा महाराज, हे कान्होबा महाराजांचे हे तोपर्यंत तुकाराम महाराजांचे शिष्य झालेले होते आणि त्यांचे अभंगही तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आढळतात. एवढे ते श्रेष्ठ अशा प्रकारचे संत आहेत. कान्होबा महाराजांना संतत्वाचा मान वारकरी संप्रदायामध्ये आहे. तर त्यांची जी परंपरा होती वारीची, ती परंपरा कान्होबा महाराजांनी चालू ठेवली. ज्यावेळेला ते वृद्ध झाले त्यावेळेला त्यांनी आपले सगळे अधिकार नारायण महाराजांना दिले आणि नारायण महाराजांनी मग ती दिंडी चालू ठेवली. पण नारायण महाराजांनी च्या बाबतीमध्ये ते केवढे अधिकारी होते, तर वारकरी संप्रदायामध्ये ज्या संतत्वाचा मान आहे, ज्यांचे अभंग कीर्तनामध्ये घेतले जातात, त्याच्यामध्ये शेवटचा संत समजला जातो तो निळोबा आहे, तुकाराम महाराजांचे शिष्य. परंतु प्रत्यक्षात निळोबांची आणि तुकाराम महाराजांची भेट झालेली नाही. त्यांचं एकूण चरित्र तुकाराम महाराजांचं नारायण महाराजांनी निळोबांना सांगितलं. हे नारायण महाराज आहेत, त्यांचं वर्णन मात्र निळोबाने आपल्या एका अभंगात करून ठेवलंय. तर त्यांनी असं म्हटलंय की सकळ वैष्णवा वाटे जीव प्राण, तो हा नारायण देऊ कर. सगळ्या वैष्णवांना तो जीवप्राण वाटतो, अशा प्रकारचे ते नारायण महाराज आहेत. आणि नारायण महाराजांनी ज्याकडे ज्यावेळेला ही त्यांची दिंडीची धुरा झाली, आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1680 साली शिवाजी महाराज हे कालवश झाले. 1680 औरंगजेब त्यावेळेला दख्खनामध्ये येऊन दाखल झालेला आहे. अशा वेळेला नारायण महाराजांनी हे धाडस केलं, म्हणून हे महत्त्वाचं आहे. त्यांनी काय धाडस केलं तर नारायण महाराज हे त्यांनी असं केलं की एक पालखी केली. म्हणजे आपल्या रामायणामध्ये तो प्रसंग आढळतो बघ, की रामायणामध्ये ज्या वेळेला राम वनवासात जातो त्याला भरत त्याला भेटायला जातो आणि भरत त्याला सांगतो की परत ये. तर राम म्हणतो की मी येणार नाही. मग भरत म्हणतो की परंतु तुझंच राज्य आहे म्हणूनच मला चालवायचं आहे, मग तुझ्या पादुका मला दे. आणि त्या पादुका घेऊन भरत येतो आणि त्यांच्या सिंहासनावर ठेवतो. हे राज्य तुझंच आहे, म्हणजे रामप्रभू तिथंच आहेत असं समजून तो राज्यकारभार चालवतो. तुम्ही तुमच्या पादुका म्हणजे तुम्ही तिथं आहात, ही जी भावना आहे, त्याच भावनेने नारायण महाराजांनी काय केलं की पालखी घेतली. त्या पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या. 1685ची ज्येष्ठ वद्य सप्तमीला त्यांनी ह्या पादुका ठेवल्या आणि ती दिंडी ती पालखी घेऊन ते आळंदीला आले. त्याच पालखीमध्ये त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्याही पादुका ठेवल्या आणि त्यांनी जो भजन सुरू केलं ते भजन वारकरी संप्रदायाचं म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. ते ज्ञानोबा तुकाराम हे जे भजन आहे ते भजन प्रत्यक्षात नारायण महाराजांनी सुरू केलं आहे. आणि मग ज्ञानोबा तुकाराम हे भजन म्हणत सगळ्या वारकऱ्यांना घेऊन नारायण महाराज आळंदीवरनं पंढरपूरला वारी करायला लागले. पालखी सोहळा त्यांनी सुरू केला. मग हा पालखी सोहळा राजेशाही थाटामध्ये व्हावा म्हणून त्यांनी संभाजीराजांना सांगितलं. संभाजीराजांनी त्यांना सगळी जी काही सुविधा असेल ती दिलेली होती. हा काळ धामधुमीचा होता. संभाजीराजांचं आणि औरंगजेबाचं त्यावेळेला युद्ध सुरू होतं. आपण लक्षात घ्या 1685ची ही गोष्ट आहे. आणि 1685 त्यामुळे एक वारकरी संप्रदायामध्ये दिंडीला जी एक शिस्त आहे ती एका दृष्टीने लष्करी शिस्त का आहे, कारण संरक्षण पाहिजे
म्हणून ठराविक पद्धतीने चाला, जणू लष्कर चालले अशा पद्धतीने ते जे चालतात, ही सगळी शिस्त बहुतेक तिथनं आलेली असावी. आणि मग ती त्यांनी अशा प्रकारची वारी सुरू केली. आणि नारायण महाराज ह्या पद्धतीने ती वारी चालवत असत. 150 वर्ष अशा पद्धतीनेच वारी चालली. म्हणजे एकाच पालखीमध्ये ज्ञानोबा तुकारामांच्या पादुका आहेत. म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज आमच्या बरोबरच आहेत, ही भावना आहे. आणि तसेच जायचं. तर 150 वर्षानंतर तुकोबांच्या वंशामध्येच वारीच्या मानावरनं भांडणं निर्माण झाली. त्या वंश परंपरेमध्ये जी कोण आलेले असतील त्याला त्यांची भांडणं निर्माण झाली. आणि 1835 साली ज्यावेळेला हा प्रश्न दिंडी निघणार की नाही, वारी निघणार की नाही असा प्रश्न ज्याला निर्माण झाला, त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींचे उपासक असलेले ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचे एक सरदार होते, हैबतबुवा आरफळकर त्यांचं नाव. तर हैबतबुवा आरफळकर तिथनं आले आणि आळंदीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलींची आपण पालखी स्वतंत्रपणे काढूया. म्हणून 1685 साली त्यांनी ही पालखी स्वतंत्र काढायची ठरवली. त्यांनी त्या पद्धतीने लोकांना गोळा केलं, वारकऱ्यांना गोळा केलं. आणि मग पालखीला सगळं पाहिजे, पालखी पाहिजे, बरोबर पालखीबरोबरचा सोहळा पाहिजे, सगळं संरक्षण पाहिजे. म्हणून जे अंकलीचे शितोळे सरकार आहेत, अंकली नावाचं गाव खरं म्हणजे कर्नाटकामध्ये आहे, बेळगाव जिल्ह्यामध्ये टोकाला. तर तिथले जे शितोळे सरकार आहेत त्या शितोळे सरकाराने घोडे दिले. पाल म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा जो तंबू असतो जिथं पालखी ठेवली जाते ज्या ठिकाणी, तो शितोळे सरकारने दिलेला तंबू असतो. त्याचबरोबर दररोजची त्यांची पूजा, नैवेद्य, पालखी ही सगळी सोय जी आहे ही शितोळे सरकारने केली. आणि 2 घोडे दिले. ते जे 2 घोडे, मानाचे घोडे जे आपण बघतो प्रत्येक वेळेला, याच्यामध्ये टी व्हीवरती खूप वेळा आपण बघितलं असणार, त्याच्या एका घोड्यावरती कोणी नसतं. एक घोड्यावरती ज्ञानेश्वर माऊलींचा घोडा आहे असं समजलं जातं, ते केव्हा बसतील तेव्हा. आणि दुसऱ्या घोड्यावरती एक ध्वज धरलेला माणूस बसलेला असतो, पताका घेतलेला माणूस असतो, तो पताक्याचाही असतो. हे जे दोन्ही घोडे असतात ते दरवर्षी अंकलीवरून आळंदीला जातात, आणखीन मग पालखीबरोबर येतात. रिंगणामध्ये सुद्धा हेच घोडे पळतात. रिंगण नावाची जी गोष्ट आहे वारीमध्ये, की एकत्र येतात सगळे वारकरी, भजन करतात आणि घोडे रिंगण करतात, म्हणजे गोल फेऱ्या मारतात. त्या ठिकाणी मग वेगवेगळे जे खेळ असतात वारकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये खूप खेळ आहे, हितुती म्हणा किंवा आणखीन खो खो म्हणा किंवा खूप असे खेळ आहेत. ते खेळ सगळे ते अभंगामधनं ते खेळ म्हटले जातात. ज्ञानोबा तुकाराम हा एकत्र भजन केलं जातं. हा जो सगळा सोहळा आपण रिंगणाचा बघतो त्याच्यामध्ये जे घोडे पळतात ते घोडेसुद्धा हे अंकलीकर सरदार देतात. अशा पद्धतीने त्यांनी ही पद्धत सुरू केली. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बरोबर जे दिंड्या चालतात त्याच्यामध्ये दिंड्या ह्या छोटा समूह आहे, अनेक दिंड्यांचा म्हणून एक फड बनतो. आता हे वेगवेगळे जे फड आहेत, म्हणजे आपण म्हणतो वास्करांचा फड हा पहिला नंबरच्या मानाचा फड समजला जातो, कारण निळोबांची परंपरा त्यांच्याकडे चालत आली. निळोबानंतर शंकर स्वामी आणि नंतर मल्हारपाणा वास्कर, म्हणून ते वास्करांचा फड हा सर्वात मानाचा फड. त्यांच्यानंतर आजरेकरांचा फड असतो, सातारकरांचा फड आहे. असे वेगवेगळे, म्हणजे देवकरांचा आहे, टेंबूकरांचा आहे, असे वेगवेगळे फड असतात. आणि फड म्हणजे काय तर अनेक दिंड्यांचा मिळून एक फड बनतो. अशा पद्धतीच्या ज्या फड त्यांच्याबरोबर चालत असतात आणि फडांची वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची उपासना चालू असते. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी जत्रा होतात वारकऱ्यांच्या तिथं ते जातात. ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे त्याच्या समोर 27 दिंड्या असतात क्रमांकाच्या, त्यांना क्रमांक दिलेला आहे. आता क्रमांक कसा बोलायचा तर ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी समोर 1, पालखी समोर 2 असं उलटं मोजलं जातं. पालखी समोर 1, 2 अशा 27 दिंड्या पुढे आहेत. त्याच्यामधली जी 27वी दिंडी आहे ती भोई समाजाची असते. भोई समाजाची दिंडी सर्वात पुढे 27वी, त्याच्यानंतर 2 अश्व, 2 घोडे आणि त्याच्यानंतर बाकीच्या दिंड्या पाठीमागे. आता ही ज्या दिंड्या आहेत त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची 27 दिंड्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा रथ, ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते. आणि पालखीच्या पाठीमागे नंबराच्या 100-250 दिंड्या आहेत. 250 दिंड्यांना नंबर दिलेले आहेत. असे नंबर पाठीमागे आहेत माऊलींच्या रथाच्या पाठीमागे. आणि त्याच्या पाठीमागे नंबर न दिलेले, आता नंबर द्यायचे थांबवलेत, 150 दिंड्या कमीत कमी आहेत. म्हणजे 400-450 दिंड्या पाठीमागे असतात. एवढा समाज पाठीमागे असतो. ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेला निघतात त्यावेळेला जवळजवळ किमान 3-1 लाख लोक ज्ञानेश्वर माऊलींबरोबर असतात वारकरी. त्याच्यामध्ये जी दिंडी असते ते दिंडीमध्ये सुद्धा चालण्याची पद्धत आहे. पुढे पताकाधारी असतात. पताका म्हणजे ध्वज धरलेले लोक असतात. त्याच्यानंतर टाळकरी आणखीन पकवाजी भजन करणार असतात. त्याच्याबरोबरच
हंडा धरलेल्या किंवा तुळशी वृंदावन धरलेल्या स्त्रिया बरोबर असतात. आणि त्याच्यानंतर मग तो विणेकरी असतो, जो त्याच्यातला ज्याने सांगायचं असतं की कोणी कोणी अभंग म्हणायचं, काय करायचं हे नियंत्रण करणारा तो विणेकरी, तो ज्याच्या गळ्यामध्ये विणा असतो तो विणेकरी, आणि विणेकरांच्या पाठीमागे स्त्रिया असतात. अशी ती पद्धत आहे. एका रांगेला 5 जण असतात, आडव्या रांगेला. ह्याच पद्धतीने सगळे वारकरी चालतात. ही त्यांची शिस्त आहे आणि अशा पद्धतीने ती वारी चालते. ही जी पालखीची पद्धत आहे, सगळ्या पालख्यांना कमी जास्त प्रमाणात याच पद्धतीने सगळ्या पालख्या चालतात. म्हणून म्हटलं की पालखी सोहळा ही जी गोष्ट आहे त्याचं श्रेय नारायण महाराजांना जातं, त्याने ते सुरू केलं. आता तुम्ही जर सर जसं म्हटलात की एक शिस्त असते या संपूर्ण वारीला, ती वाटचाल सुद्धा त्याच पद्धतीनं होत असते. मग या वाटचालीतील नेमका दिनक्रम काय असतो, नेमकं काय काय तिथं अनुभवायला मिळतं? तर मी तुला आमच्या दिंडीबद्दल थोडं सांगतो. म्हणजे माऊलींबरोबर जी वाटचाल सुरू होते ती पहाटेला 3:30-4 वाजता उठावं लागतं, कारण माऊली 6 वाजता निघतात. त्याच्या आधी सगळं उरकायचं, ट्रकमध्ये सगळं सामानवर टाकायचं, तंबू बिंबू असतील तर ते सुद्धा काढून आधीमध्ये टाकले जातात आणि ते पुढे जातात. साधारणतः हे आम्ही पूर्वी माऊलींबरोबरच चालत होतो, परंतु आमची दिंडी साधारणतः गेली 16-17 वर्ष आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या एक मुक्काम अलीकडे चालतो. म्हणजे त्यांना आम्ही एस्कॉर्टसारखं आम्ही जरा पुढे जातो. याचं कारण असं की माऊलींच्या बरोबर आमच्याबरोबर बरीच तरुण माणसं असतात किंवा बाहेरची सुद्धा माणसं असतात की जे वारकरी नाही आहेत प्रत्यक्षात, परंतु ज्यांना अनुभव घ्यायचा, असे लोक आमच्याबरोबर बरेच असू शकतात. मग ती असतात, त्यांना काय अभंग काय चालू आहेत ते माहीत नसतात. आता दिंडीमध्ये ज्यावेळेला अभंग चालतात त्यावेळेला खूप लोक असल्यामुळे समोर जो अभंग आहे तो जर आपल्याला पाठ नसेल तर तो कळत नाही कुठला अभंग चालला, आणि तिथं काय स्पीकर वगैरे हे लावायची पद्धत नाही. तर त्या पद्धतीने आपण जर बघितलं तर प्रत्यक्षामध्ये हे जे चालतं त्यावेळेला म्हणून आम्ही पुढे जायला लागलो. म्हणजे सगळा जो आहे तो सगळ्यांना ते जमत नाही असं म्हणा किंवा अशा पद्धतीने. मग आमची पद्धत कशी असते तर सकाळी लोक उठतात, 5:30-6 वाजता उठतात. आपल्याकडचे सगळे आन्निक उरकली की आम्ही उभं राहून एकदा हरिपाठ म्हणतो, जाग्यावरती उभं राहूनच हरिपाठ म्हणतो. हरिपाठ झाल्यानंतर चहा आणि नाश्ता होतो. चहा आणि नाश्ता झाला की ट्रकमध्ये सामान टाकलं जातं, ट्रक पुढे निघून जातो जेवण वगैरे करण्यासाठी. त्याच्यानंतर मग आमची चाल सुरू होते. आता ही चाल जी सुरू होते त्याच्यामध्ये जे अभंग म्हणायचे त्या अभंगाला एक क्रम आहे. वारकरी भजन मालिका म्हणून तुम्ही काही एक पुस्तकं मिळतात, ती आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो क्रम समजू शकतो. ती काय पद्धत आहे तर पहिल्यांदा रूपाचे अभंग म्हणायचे. रूपाचे अभंग झाल्यानंतर मग भूपाळ्या सुरू होतात. भूपाळ्याचे अभंग म्हणून जे अभंग आहेत ते अभंग म्हटले जातात. भूपाळीचे अभंग झाल्यानंतर काकड्याचे अभंग म्हटले जातात. म्हणजे देवाला उठवायचं आणि देवाचे काकडे म्हणायचे. मग काकड्याचे अभंग झाले की भेटीचे अभंग सुरू होतात. ते अभंग झाले की मग आंधळी आणि पांगळे ही जी रूपक आहेत ते रूपकात्मक अभंग म्हटले जातात. आता हे सगळं होईपर्यंत साधारणतः दुपारची चाल संपते. दुपारची चालीच्या साधारणतः आम्ही मुक्कामाला येतो. 2-3 तासाची चाल झाल्यानंतर 9:30-10 वाजता आम्ही मुक्कामाला येतो. मग पहाटेला ज्यांची आंघोळी झालेल्या नाही आहेत त्याच्यापैकी काही लोक आंघोळीला जातात. ज्यांच्या झाल्या आहेत त्यांचा काही प्रश्न नसतो. काही लोकांना आपले कपडे वगैरे धुवायचे असतात त्याला जातात. काही लोक जेवणाला मदत करायला जातात. काही लोक बसून गप्पा मारतात. हे सगळं करतात. 12-12:30च्या सुमारास प्रत्यक्षामध्ये भोजन होतं. मग जे दुपारचं जेवण झालं, दुपारचं जेवण झालं की थोडासा विश्रांती घेतली, पुन्हा ट्रक पुढे जातो की आम्ही पुन्हा चालायला सुरुवात करतो. मग दुपारच्या वेळेला वाराचे अभंग म्हटले जातात. वाराचे अभंग म्हणजे काय तर प्रत्येक वाराचे अभंग निवडक अभंग ठरवलेले आहे. आता सोमवारचे अभंग असतील तर शंकराचे अभंग, शंकराची स्तुती करणारे अभंग अशा पद्धतीचे म्हटले जातील. मंगळवार किंवा शुक्रवार असले तर देवीचे अभंग म्हटले जातील, किंवा जुहाराचे जे अभंग आहेत ते म्हटले जातील, किंवा देवीची स्तुती करणारे अभंग म्हटले जातील. अशा पद्धतीने गुरुवार असेल तर दत्त महाराजांची स्तुती करणारे किंवा संतपर अभंग म्हणण्याची पद्धत आहे. अशा पद्धतीचे अभंग वाराचे ठरलेले आहेत, ते वाराचे अभंग म्हटले जातात. वाराचे अभंग म्हटल्यानंतर हरिपाठ म्हटला जातो. आणि मग त्या दिवशी जर आपल्याला कुठलं प्रकरणपर अभंग म्हणायचं असेल, म्हणजे समजा आता संतपर म्हणा किंवा भेटीपर म्हणा किंवा पंढरीपर म्हणा, अशी प्रकरण आहेत, त्या पद्धतीचे कुठल्या प्रकरणपर अभंग काही म्हटले जातात. आणि मग गवळणी म्हटल्या जातात. तोपर्यंत संध्याकाळचा मुक्काम येतो. संध्याकाळच्या मुक्कामाला जाग्यावरती पोचल्यानंतर पुन्हा नाश्ता होतो. त्याच्यानंतर प्रवचन किंवा कीर्तन असेल त्या दिवशी तर तिथं वेळ असेल त्याप्रमाणे, पावसाची स्थिती काय सगळं बघून प्रवचन किंवा कीर्तन होतं. ते झाल्यानंतर मग लोक प्रसाद घेतात. प्रसाद घेतल्यानंतर बहुतेक दमलेली लोक झोपतात. काही लोक खूप
उत्साहाने किंवा प्रेमाची असतात ती लोक थोडा वेळ एक अर्धा तास 1 तास बसून भजन करतात आणि मग लोक विश्रांती घेतात. ही दररोजची तिथली दिनचर्या असते. हे चालताना सातत्याने भजन चालू असल्यामुळे आणि अभंग आपण ऐकत असल्यामुळे माणूस काय दमण्याची शक्यता नसते. बऱ्यापैकी मध्ये माणसाला विश्रांती मिळतो. त्यामुळे माणूस एक वेगळाच आनंद घेत ती वाटचाल करत असतो. अशा पद्धतीने ती वाटचाल आहे. पण सर, तुमच्या वडिलांनी मामा दांडेकर दिंडी सुरू केली होती 1968 साली. काय वेगळेपण आहे या दिंडीचं आणि ते नेमकं उद्दिष्ट काय होतं ही वारी सुरू करण्याचं? मामा दांडेकर हे एक वारकरी संप्रदायामधले अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे संत असं म्हणू शकतो आपल्याला. एक मोठे प्रवचनकार कीर्तनकार समजलं जातं. विष्णुबुवा जोग यांचे ते शिष्य, विष्णुबुवा जोगांचे 4 शिष्य, त्याच्यामध्ये मामा एक अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्यंकटस्वामी, इगतपुरीकर, नंतर मारुतीबुवा गुरव हे त्यांचे इतर शिष्य. तेही त्यांनी खूप मोठं काम केलं. मुख्य म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आळंदीची जोग महाराजांनी सुरू केली. त्यांच्या नावाची जोग महाराजांची जी संस्था आहे ती आजही चालू आहे. जोग महाराज हे लोकमान्य टिळकांचे समकालीन, त्यांचे ते सहकारी, जवळचे मित्र, आणि मामा त्यांचे शिष्य होते. आणि मामा हे SP कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. म्हणजे एक गमतीदार प्रसंग तुला सांगतो की आता दिंडीमध्ये सगळी लोक, मामांची प्रचंड निष्ठा होती. म्हणजे मामा ज्या वेळेला प्रिन्सिपॉल SP कॉलेजचे असताना आणि जून जुलैमध्ये दिंड्या येतात, आषाढीचा महोत्सव येतो, त्याच वेळेला ॲडमिशन्स चालू असतात. तर मामा दिंडीला जाणार म्हणजे जाणार म्हटल्यानंतर मामा तिथं एक अर्ज लिहून ठेवायचे की मी या अमक्यापासून अमक्या वेळेला आषाढी वारीला जाणार आहे, तर माझा रजेचा अर्ज मंजूर करावा. आणि हा अर्ज जर मंजूर करायचा नसेल तर मी सोबत राजीनाम्याचा अर्ज जोडलेला आहे. हा करायचा नसेल तर तो करा, पण मी दिंडीला जाणार. पण मामा हे त्याच्या विषयामध्ये अत्यंत लोकप्रिय असे, विद्यार्थीप्रिय असे प्राध्यापक होते. मोठे अभ्यासू म्हणून त्यांची ख्याती होती महाराष्ट्रभर. त्यामुळे कोणी त्यांचा अर्ज मंजूर होतच असे. मामांचा एक गमतीदार प्रसंग म्हणजे त्या दिंडीमध्ये असताना सगळेजण वारकऱ्यांच्याच वेशामध्ये असतात. तर मामा एकदा त्या एका ठिकाणी असे लोक चालतायत ना दिंडीमध्ये, तर एका बाजूला बसून टाइम्स ऑफ इंडिया वाचत होते. कोणीतरी वृत्तपत्र दिलं, टाइम्स ऑफ इंडिया ते बघत होते. तर कोणाला वाटलं की हा काय माणूस आहे, काय टाइम्स ऑफ इंडिया बघतो, कुठल्या तरी एका सुशिक्षित माणसाला दिंडीमध्ये चालणारा, तर तो काय मामाला ओळखत नव्हता. तर तो, आणि मामा तसे साधे होते, त्यामुळे तिथं गेल्यानंतर तो म्हणाला की तू आज तर तुला काय कळतं काय, ते काय बघतोयस ते. तर मामाने असं सांगितलं, नाही हो, चित्र बघतोय. चित्र बघतोय म्हणाला. ठीक आहे, जेव्हा चित्र बघत असेल. दुपारच्या वेळेला काय झालं की दुपारच्या वेळेला मामा दिंडीतनं चालले, तर ह्या माणसाबरोबर जी दिंडीमध्ये इतर लोक होती त्यांनी मामाला बघितलं आणि धावत आले आणि ते मामाला नमस्कार करायला लागले. तर हा म्हणाला की काय काय नमस्कार करताय. मग मामाला त्यांनी बाजूला घेतलं, मामा कसे चाललाय, कसं चाललंय तुमचं, हे ते चौकशी केली. हाही माणूस आला, तर त्याने विचारलं हे कोण, तर ते म्हणाले ते SP कॉलेजचे प्रिन्सिपॉल आहेत. तर तो गडबडला एकदम म्हणायला. मामा म्हणाला होतो असं, वारकरी असेच चालतात, वारीमध्ये कोणच मोठा छोटा नसतो, त्यामुळे त्याच ह्याच्यातून चालायचं. तर मामा अत्यंत निष्ठावंत होते आणि मामाला शेवटचा ज्यावेळेला मामांचे आणि माझ्या वडिलांचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते. मामा अत्यंत ज्यावेळेला शेवटच्या आजारामध्ये आजारी पडले त्यावेळेला वडील माझे त्यांना भेटायला गेले आणि वडील भेटायला गेले आणि त्यावेळेला ते म्हणायला लागले की ते वडिलांना दिगंबर म्हणत असत. तर दिगंबर म्हणायला लागले की तू कशाला भेटायला आलास, वारीत जायचं ना आपण. त्यामुळे ज्या अर्थी माझी वारी चुकली त्या अर्थी हा देह राहणार नाही, मी आता काही राहणार नाही, परंतु तुम्ही दिंडी चालवा आणि तुला शक्य आहे, कारण तू जर चालवलंस तर तुझ्याबरोबर सुशिक्षित माणसं येतील. कारण वारकरी संप्रदायामध्ये सुशिक्षित समाज मोठ्या प्रमाणात आणण्याचं श्रेय मामाला दिलं जातं. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सुशिक्षित समाज आणला. त्यामुळे वडिलांनी त्यांची आज्ञा समजून मामा ते त्यांचे बरोबरचे आणखीन काही मित्रांना घेऊन फलटणला आले. आणि खरं म्हणजे ह्या संप्रदायाचा काही संबंध त्यांचा नव्हता, कारण आमच्या घरामध्ये दत्त महाराजांची उपासना आहे, दत्त मंदिर आहे. परंतु इथं आल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे आपण दरवर्षी वारीला जाऊ, परंतु फलटण ते पंढरपूर एवढीच मी जाणार. फलटणपासून पंढरपूरच आमची दिंडी चालते, त्याच पद्धतीने आम्ही चालवतो. तर फलटण ते पंढरपूर आम्ही चालवत होतो. ज्ञानेश्वर माऊलींबरोबरच आम्ही पूर्वी चालायचो. वडील असताना सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबरच आम्ही चालायचो. तर वडील 2004 साली ज्या गेल्यानंतर त्या दिंडीची धुरा माझ्याकडे आली. परंतु थोड्या 2-4 वर्षामध्ये मला असं लक्षात आलं की दिंडीमध्ये चालताना त्यावेळेला लहान रस्ते होते आणि बाजूने ट्रक्स जायचे, तर त्यांचा धूर यायचा. त्या धुराचाही मला खूप त्रास व्हायला लागला. डॉक्टर म्हणाले अहो तुम्ही काय करताय, तो धूर तुम्ही घेताय तर तुम्हाला त्रास होणार, तर तुम्ही एक तर दिंडीला जाऊ नका, नाहीतर हा धुराचा त्रास तुम्ही कसा तरी बंद करा.
वारकऱ्यांशी मी बोललो तर दिंडीमध्ये जे जाऊन यायचे त्याच्यापैकी अर्धी लोक आजारी पडायचे, कारण पहाटेला उठणं आंघोळ करणं सगळ्यांना जमायचं. मग मी म्हटलं की आपण असं करूया की आपला भजनाचा आमचा संच बरोबर असतोच, आमचा स्वयंपाक वगैरे सगळं असतोच, म्हटलं आपण जातोच आहोत ना, तर आपण दिंडी आपण स्वतंत्रपणे पुढे चालू. म्हणून एक दिवस आम्ही अलीकडे होतो. आता अलीकडे चालणारे सुद्धा दिंड्या खूप आहेत, आम्ही पुढे एक दिवस पुढे चालतो. त्यामुळे हा सगळा जो त्रास आहे तो वाचतो आणि तो त्याचा जो काय त्रास व्हायचा तो बंद झाला. आमच्या दिंडीमध्ये आता कोण आजारी वगैरे पडत नाही, त्यामुळे आम्ही हा पुढे चालतो. अशा पद्धतीने आमची ती चाललेली आहे वाटचाल. आणि लोक येतात आणि तो आता आमचा प्रत्यक्षामध्ये फलटण ते वाखरी म्हणजे फक्त 8 दिवसाचा कार्यक्रम असतो, नाहीतर 18 दिवस लागतात ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीबरोबर. पण तो 8 दिवसाचा कार्यक्रम कुठल्याही सुशिक्षित माणसाला किंवा नोकरदाराला सुद्धा तो जमतो आणि त्यामुळे तो त्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून तो 8 दिवसासाठी लोक दिंडीमध्ये सहभागी होतात. बरं, पण या वाटचालीतील किंवा या संपूर्ण सोहळ्यातील आपले काही वेगळे अनुभव असतील ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. आता आपण बघितलं तर आपले खूप वेगळे अनुभव ह्या याच्यामध्ये. ही जी एक म्हटलं तर खरं म्हणजे ही एक प्रकारची उपासना आहे आणि त्यामुळे लोक काय 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 करतात. म्हणजे तुम्हाला एखादा चांभार असा भेटेल तिथं की तो म्हणेल की तुमचे मी जे चपला आहेत ते तुटले असतील तर मी शिवून देतो. मग तो काही वेळा पैसेही घेत नाही त्या माणसाकडे. म्हणजे माझी वारकऱ्यांची मला सेवा करायची आहे म्हणून काही तर चांभार असं सरळ हे लावून ठेवतात की मी वारकऱ्यांची सेवा करतोय, तुमची चप्पल तुटली असेल तर मी शिवून देईन. एखादा धामी म्हणतो की मी तुमची अजामत करून देईन किंवा दाढी करून देईल, त्याचे मी पैसे घेणार नाही, अशी करणारी लोक आहेत. आम्ही बाजूने चाललेलो होतो तर एक म्हातारा माणूस आपलं सगळं सामान आपल्या खांद्यावरती घेऊन चाललेला होता. आता हे जे असतात त्यांना पडशीची वारी म्हणतात. पडशीची वारी म्हणजे काय, बरेच लोक वेगवेगळ्या दिंड्यामध्ये सामील होऊन वारी करतात, परंतु असे काही वारकरी आहेत की जे आपल्याला लागणारं सगळं सामान ते 2 बोचक्यामध्ये आपल्या खांद्यावरती मारायचं. आणखीन म्हणजे आपल्याला लागणारं अन्नधान्य काय असेल ते कुठेतरी राहायचं, तिथंच आपलं अन्न शिजवायचं, खायचं, तिथेच आपली पासारी पसरायची आणि तिथंच झोपायचं. असं करून जे वारी करतात त्याला पडशीची वारी म्हणतात. असे सुद्धा 5-10 हजार लोक आहेत की जे फक्त पडशीची वारी करतात. तर ही म्हातारा ती घेऊन चालला होता, साधारणतः 85-1 वर्षाचा असेल. तर आम्ही त्यांना म्हटलं की आजोबा तुम्हाला वजन होतं तर आमच्याकडे द्या, आम्ही घेतो. तर तो म्हणाला नाही, माझं ओझं घ्यायला मी समर्थ आहे. मग आम्ही त्याला हळूहळू चौकशी करायला लागलो. म्हटलं बरोबर कोण नाही का, किती वर्ष वारी करताय, अशी आम्ही सगळी चौकशी करत होतो. तर ज्याला त्याला आम्ही म्हटलं की तुमच्या बरोबर कोण नाही आहे का, तर तो म्हणाले की आहे ना. मग म्हटलं कोणतरी बरोबर कोणच दिसत नाही, तुमचे कोण बरोबर नाही का. तर तो जो म्हणाला ते खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणाला की आहे ना, तो आहे माझ्याबरोबर तो आहे. म्हणजे जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती, असं जे तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. तो प्रत्यक्षात तो आचरत होता, आणखीन त्याला त्याचा अनुभव तो घेत होता की माझ्याबरोबर तो आहे, कोण कशाला पाहिजे. अशा पद्धतीने तो अनुभव घेत तो तिथं चाललेला होता. माझ्याबरोबर काही पत्रकार मित्र होते आणि पत्रकार मित्रांबरोबर आम्ही चाललं असताना ते हे जे हंडा घेऊन बायका चालतात ना, ते हंडामध्ये आता पाणी बऱ्याच ठिकाणी मिळतं, पण पूर्वी तर पाण्याची काही सोयच नव्हती. म्हणजे टँकर वगैरे आता असतात किंवा आपण पाणी विकतही घेऊ शकतो गावामध्ये कुठल्या बाजूच्या. परंतु त्यावेळेला त्या हंड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि वारकऱ्यांना जेव्हा तहान लागेल त्यावेळेला पाणी द्यायचं, अशासाठी ते हंडे असतात. ते हंड्या घेऊन चालणारे खूप बायका आहेत. तर त्याच्यापैकी एका म्हाताऱ्या बाईला त्या पत्रकाराने असं विचारलं की आजी किती वर्ष चाललाय आणि किती वर्ष ही सेवा करताय तुम्ही हंडा घेऊन. तर ती हसली, म्हणाले की या प्रश्नाचं मी उत्तर तुला देणार नाही. म्हणजे का, तर तो म्हणाला अरे माझा अहंकार जागा होईल ना. माझा अहंकार जागा होईल, इथं अहंकार मी सोडायला येते, मी किती वर्ष केलं ह्याला काय महत्त्व नाही आहे. आणि सेवा मी करत नाही, तो करून घेतो. म्हणजे दिंडी चालवताना किंवा कीर्तन प्रवचन करताना किंवा भजन करताना वारकऱ्यांची भूमिका आमची ही असते की आम्ही नाही सेवा करत, तो करून घेतो, तो सेवा करून घेतो म्हणून हे चाललेलं आहे. ही जी भूमिका असते तेव्हा तो भूमिका ती प्रत्यक्ष जगत होती. वारकऱ्यांचं हे जे आहे की आपला अहंकार कमी होतो करण्यासाठी इथं जायचं. दिंडीमध्ये चालताना अनेक जे लोक भेटतात त्याच्यामध्ये जैतूनबी म्हणून एक मुस्लिम कीर्तनकार होऊन गेला प्रसिद्ध. जैतूनबीचा आजही त्यांची दिंडी चालते. काही वर्षापूर्वी ते पंढरीच्या वारीच्याच वेळेला त्यांचा पुण्याच्या मुक्कामावरती त्यांचं निधन झालं. पण जैतूनबीच्याकडे मुद्दा म्हणून आम्ही ऐकायचो, खूप सुंदर कीर्तन करायच्या जैतूनबी. मुस्लिम समाजातली एक स्त्री कीर्तन करते आणि लोक ऐकायला जमायची, अतिशय सुंदर कीर्तन करायचं. तर माझ्या वडिलांची त्यांची चांगले संबंध, मैत्रीचे संबंध होते. म्हणजे प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते एकत्र होते, त्यामुळे त्यांचे चांगले संबंध होते. तर मी त्यांना भेटायला गेलो. म्हणजे वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांची दिंडी चालू होती. मी त्यांना भेटायला गेलो आणि म्हटलं की दीदी कसे आहात वगैरे. म्हणाले आता मी थकले,
आता म्हणाल चालणं जमत नाही, परंतु दिंडीबरोबर असते, कीर्तन वगैरे चालू आहेत. तर मी म्हटलं की तुम्ही इतकी वर्ष कीर्तन करताय, फार सुंदर कीर्तन करताय, तर तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग का करत नाही? तुम्ही रेकॉर्डिंग करा, तुमचे ऑडिओ व्हिडिओ कॅसेट यायला पाहिजे, CD चालला पाहिजे. ते म्हणाले की जे येतात आणि ज्यांना करून घ्यायचं असेल त्यांना मी थांबवते असं नाही, त्यांनी घेऊन जावं करून घेऊन, परंतु मी हा धंदा करणार नाही. ती असं म्हणायला येथून मी असं म्हणालेलं आहे की मी नाम विकणार नाही, नाम हे मी विकणार नाही म्हणाले. म्हणजे त्याने जर ठरवलं असतं तर केवढा व्यापार करू शकले. एका मुस्लिम स्त्रीचं कीर्तन किंवा हे म्हटलं किती चाललं असतं, परंतु मी नाम विकणार नाही. ही जी त्यांची भावना आहे ना, या भावनेतनं आपण खूप शिकत जातो. हे वारकरी कशा प्रकारे चालतात, कशा प्रकारे त्यांना अनुभव येतात. एक तर अनुभव एवढा विलक्षण आहे की मी त्याला 9वीमध्ये होतो, साधारणतः 8वी अगदी शाळेमध्ये असताना सुद्धा वडिलांबरोबर जायचो वारीला. 9वीमध्ये होतो आणि त्यावेळेला आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबरच चालायचो. माळशिरस नावाचा मुक्काम आहे वाटेत. त्या माळशिरस मुक्कामामध्ये एका मळ्यामध्ये आम्ही उतरलेलो होतो. मळ्यामध्ये पाल घातलेले होते, म्हणजे तंबू घातलेले होते. आता हा भागात तो दुष्काळी भाग असल्यामुळे बहुतेक वेळा पाऊस पडत नाही, पण पाऊस पडण्याची चिन्ह असतील तर बाजूला चर खणलेले असतात, परंतु त्यावेळेला काय पावसाचे चिन्ह काय दिसलेलं नव्हतं, म्हणून काय चर खणलेले नव्हते. तर आम्ही झोपलो, दमून माणसं झोपलेली असतात, त्यामुळे गाढ झोप लागते. रात्री केव्हा तरी 12:30-1च्या सुमारास माझा हात असा बाजूला पडला माझ्या अंथरुणाच्या. तर मला एकदम हाताला ओलं लागलं, म्हणून मी म्हटलं काय ओलं आहे, म्हणून उठलो तर पाऊस पडत होता. पाऊस पडतोय तर तंबूमध्ये पाणी शिरलं, कारण बाजूने चर खणल्याने तंबूमध्ये म्हटलं ती अंथरुण असणार, ती सगळी ओली होणार, म्हणून मी फटाफट सगळ्यांना उठवलं. सगळे उठले, त्या वळकट्या गोळा केल्या, ट्रकमध्ये टाकल्या. आता करायचं काय, आता रात्री पाऊस पडतोय धो, आतमध्ये तर काय करता येणं शक्य नाही. मग म्हटलं भजन करूया, म्हणून सगळेजण उभे राहून आम्ही भजन सुरू केलं. आणि भजन आम्ही सुरू केलं, थोड्या वेळानंतर 1:30-2च्या सुमारास एक लहान मूल केकटण्याचा आवाज आला. कुठनं आवाज येतोय? आणि त्यावेळेला तिथं तर काहीच सोयी नाहीत, म्हणजे त्यावेळेच्या पूर्वीच्या काळामध्ये तर आता गॅस सिलेंडर वगैरे असतात, त्याला गॅस सिलेंडर वगैरे काही नव्हते. प्रत्यक्ष चुलीवरतीच आपल्याला सगळं जेवण वगैरे करायला लागायचं, अशी सगळी परिस्थिती होती. लाईट्स वगैरे नव्हते, पेट्रोल मॅक्स वगैरे कुठं असला तर. मग टॉर्च घेऊन मोठी कुठं आहे म्हणून, कुठं आवाज येतोय म्हणून शोधायला लागलो. तर आमच्या गाडी म्हणजे जो दिंडीचा जो ट्रक होता, त्या ट्रक खाली एक बाई बाळंत झालेली होती. अरे बापरे. तर माझा मामा त्यावेळेला आमच्याबरोबर होता, डॉक्टर आहे, डॉक्टर पंडित म्हणून. त्यांना लगेच आम्ही बोलवलं वगैरे. त्यांनी ते सगळं त्याचं बाळणपण वगैरे सगळं काय ते पाणी वगैरे गरम पाणी वगैरे सगळं करून केलं. तोपर्यंत वेळ जाते ना, वेळ झाल्यानंतर 3:30-4 वाजता उठून आंघोळीच करायच्या होतं. लोक आपापल्या आंघोळी विंघोळीला, कारण 6 वाजता माऊली निघणार, त्याच्या आधी रस्त्यावरती आलं पाहिजे. सगळी लोक आम्ही आमचं आवरतोय, आवरून आम्ही येतोय त्या बाईला कधी चहा वगैरे देऊया म्हणून, आणि तिला पुढे जायला सांगूया, दिंडीमध्ये बसून असं गाडीमध्ये बसून पुढे पाठवूया असं आम्ही म्हणायला बघायला गेलो. तर ट्रक खाली बाई नाही, गेली कुठे आम्हाला शोधलं, परंतु थांबणं आम्हाला शक्य नव्हतं. दिंडी निघालो आणि साधारणतः दुपारच्या वेळेला आम्ही जायला कुठे वाटेत सुद्धा इथे दिसली नाही. दुपारच्या वेळेला आम्ही बघितलं तर ती बाई आपल्या पाठीवरती ते मूल बांधून, विचार कर 1 दिवसाचं मूल, चालत होती. आम्ही म्हटलं अगं बाई तुम्ही करताय काय, म्हणजे आज आपण बाळंत झालेल्या बाईची किती काळजी घेतो किंवा काय वगैरे. ती म्हणाली नाही, तुम्ही सांगितलं म्हणे मी बसणार नाही. त्याने दिलेला आहे तो आम्हाला सांभाळ करतो, तो सांभाळ करेल. ह्या ज्या विलक्षण त्यांच्या निष्ठा आहेत, म्हणजे एखाद्याला असं वाटेल की वेडेपण आहे. बरोबर, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की हा वेडेपण आहे, कारण ते आताच्या ह्याच्यामध्ये कोणाचं ऐकण्याची ती मनस्थितीच मध्ये नव्हती. मी चालणार आहे, त्याने दिले तो त्याचं सांभाळ करेल, ह्या निष्ठेने ती लोक येतात. आपण जर बघितलं कित्येक बायका त्या दिंड्यामध्ये जे येतात, आता लोक असं म्हणतात अहो किती दिवस तुम्ही वेळ फुकट घालवता का, तर वेळ फुकट समजा एखादा म्हणा आपण गिर्यारोहणाला जातो की नाही, तर एखादी लोक म्हणतात किंवा एखाद्या ट्रिपला आपण जातो की नाही, किंवा एखाद्या गाण्याच्या मैफिलीला आपण जातो, त्याच्यामध्ये आपण वेळ घालवतो. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याला ज्या वेळेला त्यांची पेरणी पूर्ण झालेली असते, पाऊस झाल्यानंतर पेरणी झाल्यानंतर पुढचा 1 महिनाभर काही त्याला काम नाही शेतकऱ्याला. तेच टाइम टेबल आहे शेतकऱ्याचं की हिथं त्यावेळेला तो ह्या वारीला येतो. आणि त्यामुळे तिथल्या स्त्रियांना किंवा तिथल्यांना ते म्हणतात वर्षभर आम्ही जणू तुरुंगातच असतो, हिथं आम्ही मोकळेपणाने एकामेकाशी बोलतो, त्याचा आनंद घेतो. हा जो सगळा अनुभव येतो वारीमध्ये, एकामेकाला सांभाळायचा अनुभव येतो, तो अनुभव खूप महत्त्वाचा असतो असं मला वाटतं.
सर, तुम्ही आता जे अनेक अनुभव सांगितले ते ऐकून खरं तर अंगावर शहारा आला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, खरं तर या वारीत नेमकं का सहभागी व्हावं आणि ही वारी नेमकी का करावी, या दिंडीत नेमकं काय वेगळे अनुभवावेत, काय सांगाल याबद्दल? आपण जर बघितलं ना तर वारी हा एक असा प्रकार आहे ना, विशेषतः तरुण मुलांना त्याच्यात खूप उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. कारण काय आहे की वारी ही एक स्वतःला तपासण्याची जागा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक तपासायला, स्वतःला तपासता येतं. इथं माणसं एकामेकांमध्ये मिसळताना दिसतात. एकामेकाला ते मिसळल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. माणूस एकामेकाची मदत केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. एकामेकामधला जो देव आपण बघतो असं आपण म्हणतो ते अशा प्रकारे, म्हणजे वारीमध्ये एकामेकाला हाक मारायची कशी, तर माऊलीमुळेच हाक मारतात. ओळखीचा माणूस सुद्धा नाही, माऊली चला, माऊली बसलाय काय, माऊली चहा घेतलाय का, माऊली जेवण झालं का, हीच बोलण्याची पद्धत असते. त्यामुळे माऊली सगळ्यामध्ये माऊलींना बघायचं. आम्ही म्हणतो हे माऊलीचं विश्वरूप दर्शन आहे. अशा प्रकारे सगळे लोक एकामेकाशी बोलतात. माणसं आपल्याला कळायला लागतात, कारण एकामेकाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे माणसं कशी वागतात, माणसं आपले अहंकार जोपासतात का, काय करतात. आता बघितलं ना तर एवढ्या मोठ्या वारीमध्ये बघ, आता कित्येक ठिकाणी सगळीकडे पुरुष स्त्रियावर आंघोळ करताय, हे करताय, पण कोणाच्या मनामध्ये कुठला विकार जागा होत नाही. कुठल्या स्त्रीची कोणी छेड काढली किंवा असं काहीही वारीमध्ये होत नाही. मनामध्ये ते विकार येतच नाही प्रत्यक्षामध्ये. मला असं वाटतं की एका प्रकारचं भारलेलं वातावरण असेल की मनामध्ये तशा प्रकारचे विकार येत नाहीत. म्हणजे एक अनुभव सांगतो तुला की कसं होतं. आम्ही जिथं फलटणला, जिथनं आमची वारी दिंडी सुरू होते, त्या फलटणच्या मुक्कामावरती संध्याकाळी आमचं प्रवचन असतं. तर ते आम्ही तिथं गेलो तर काही तिथली तरुण मुलं मला भेटायला आली. ते म्हणाले, आज माऊली तर उद्या परवा येणार आहेत, पण तुम्ही आज आलाय, तर म्हणे आज तुमच्या दिंडीचा काय कार्यक्रम आहे, संध्याकाळी काय प्रवचन वगैरे आहे काय. म्हटलं हो प्रवचन आहे. मग ते म्हणाले की मग आमची प्रॅक्टिस आम्ही आज रहित ठेवतो. म्हटलं अरे कसली प्रॅक्टिस, तर ते म्हणे आम्ही ढोल ताशाची इथं प्रॅक्टिस करतो. तर ते दररोज ढोल ताशाची प्रॅक्टिस करणारी तरुण मुलं, त्यांना हे वाटणं की इथं दिंडी आहे आणि दिंडीतलं प्रवचन वगैरे काहीतरी चालत असेल तर त्यांना त्रास होऊ नये. हे जो हा कुठनं येतो विकार, म्हणजे आपण जर बघितलं आज किती विकार असतो माणसाला, किती म्हणजे मी तुमच्यासाठी थांबणार नाही, उर्मटपणा किती आपण बघतो. परंतु त्या मुलांना असं वाटलं की ह्याच्यासाठी आपण आपली जी प्रॅक्टिस आज चालली नाही तरी चालेल, त्या दिंडीचं प्रवचन होणं महत्त्वाचं आहे. हे जे सगळं मनामध्ये एक प्रकारे भारलेलं वातावरण असतं, अशा प्रकारची स्थिती असते. एकमेकाची गप्पा मांडतात लोक, त्यामुळे लोकांची दुःख काय ते समजतात. संपूर्ण महाराष्ट्रामधली लोक, म्हणजे चांदा ते बांदा लोक वारीमध्ये येतात. तिथल्या लोकांची संस्कृती काय आहे, त्यांची खाद्य संस्कृती काय आहे, ते कपडे कसे वापरतात, त्यांची स्वच्छता वगैरे ठेवण्याची पद्धत काय, एकामेकाशी त्यांचे संबंध कसे असतात, त्यांची दुःख कुठली असतात. म्हणजे इथल्या माणसाची दुःख ह्या भागातली वेगळी असतील, तिथली वेगळी असतील, आणखीन काही दुःख तर सगळ्यांची सारखी असणार. ही ज्या वेदना असतात त्या एकामेकाशी समजतात, एकामेकाला सांगतात आणि एकामेकामध्ये, म्हणजे असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की कशासाठी आम्ही जावं देवाजीच्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दिक्क, देव निवारेल भूक. हे जे म्हणणं आहे ते एकामेकाला आपलं सुख, देव निवारण करतो म्हणजे काय, तर त्याच्या रूपामध्येच तो निवारण करतो. एकामेकाला सुखदुःख सांगतात लोक आणि त्यामुळे एकामेकाला मदतीशिवाय काम होत नाही. त्यामुळे एकामेकाला मदत करण्याची सवय लागते. दुसऱ्यानं कसं सांभाळून घ्यावं हे कळतं. बरोबर. दुसऱ्यानं सांभाळून घेण्याचं हे जे असतं, म्हणजे वारी ही माणुसकीची शाळा आहे. आणि सर्वात बघितलं तर आपला अहंकार गळून पडतो. सर्वात म्हणजे माणसाला जो अहंकार असतो ना तो गळून पडतो. की वारीमध्ये मी बघितलंय की अत्यंत श्रीमंत माणसं सुद्धा असतात आणि अक्षरशः अन्नाला दररोज कुठेतरी अन्न मिळावं म्हणून वारीमध्ये येणारे सुद्धा लोक असतात. प्रत्यक्षामध्ये बघितलं तर अत्यंत सुशिक्षित शिकलेली माणसं सुद्धा असतात. खूप आमच्या दिंडीमध्ये सुद्धा कितीतरी शिकलेली प्राध्यापक असलेली, अभ्यासू असलेली लोक सुद्धा आहेत. आणि दुसऱ्या बदला खेडेगावामधला एकदम शेतकरी अडाणी माणूस सुद्धा असतो. ही जी सगळी लोक आहेत आणि ती एकामेकाला दंडवत करतात, नमस्कार करायची जी पद्धत आहे वारकऱ्याची. त्यामुळे आपलं जे मनामधला जो सगळा अहंकार असतो तो अहंकार आपोआप गळून पडतो आणि नम्रपणा येतो. म्हणजे आपण जर बघितलं ना तर एक समाजवादी विचारवंत आणि शिक्षणतज्ञ म्हणून प्राध्यापक नायर डोळे म्हणून प्रसिद्ध होते. त्याने एका ठिकाणी खूप चांगलं लिहून ठेवलंय. त्याने असं म्हटलंय की समजा विद्यार्थी 15 दिवस शाळेमध्ये आला नाही आणि वडिलांबरोबर वारीला गेला तर तो तिथून जेवढं समतेचं तत्वज्ञान शिकून येईल तेवढं वर्गात शिकता येत नाही. मग उलट तो वारीला गेला तर त्याची प्रेझेंटी मांडायला पाहिजे, शिक्षकांनी गैरहजेरी मांडू नये, असं त्यांनी म्हणून ठेवलंय. म्हणजे त्या ठिकाणी माणसाला समतेचा विचार कळतोच ना, कारण सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आहेत.
एकत्र चाललेले आहेत आणि कोणताही अशा प्रकारचा किंतु न बाळगता लोक जातात आणि त्या ठिकाणी अहंकाराचं तुमचं पोषण करायला काही चान्सच नाही आहे, अशा प्रकार आहेत. तर त्या पद्धतीमध्ये माणसाला खूप हे मिळतो. आणि हे सगळं करतानाही वारीचं वैशिष्ट्य काय की हे सगळं करताना मी करतोय ही भावना नाही, तो करून घेतोय. आणि दुसरं म्हणजे वारी हा एक आनंदाचा उत्सव आहे. वारी हे नुसतंच हे नाही आहे ना, वारीमध्ये भजन आहे, कीर्तन आहे. पंढरीच्या वारीला कसं जायचं तर गात जागा प्रेम मागा विठ्ठला, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. कसं जायचं तर नाचत जायचं, नाचत जाऊ त्याच्या गावावर खेडिया, सुख देईल आणि विसावारे, असा खेडियाचा अभंग आहे. नाचत जायचं संगतीमध्ये एकत्र. ती एक एकत्र उपासना पद्धती आहे, सामूहिक उपासना पद्धती आहे. संतांच्या संगतीमध्ये ते भजन म्हणत जायचं. तुकाराम महाराजांनी एका अभंगात खूप सुंदर वर्णन केलं आहे की आनंद तेतीचा मुकयासी वाचा, आनंद तेतीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आणि तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत पंढरीसी जाऊर खेळिया, विठ्ठल रखमाई पाहू रे. नाचत जायचं. आता हे जे आंधळे किंवा पांगळे म्हणजे काहीतरी चमत्कार होऊन त्याला डोळे येतात किंवा अशातली गोष्ट नाही. तर आंधळे पांगळे म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आंधळे पांगळे हे अभंगाच्या रूपकामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे ते समजून घ्यायला पाहिजे. पण हे अभंग म्हणत जायचं, भजन करत जायचं, ह्याच्यामध्ये आपली सगळी दुःख जी आहेत ती विसरायची आणि संत संगतीमध्ये एक भक्तिप्रेमाचा आनंद लुटण्यासाठी जायचं. ह्याच्यामध्ये एक एनर्जी वाढते, एक 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 प्रकारची ऊर्जा आपल्या अंगामध्ये साठवली जाते असं मला वाटतं. माझे वडील खूप चांगलं सांगायचे, त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, आणखी सगळ्या त्या भागामध्ये ते अण्णा म्हणून प्रसिद्ध होते. तर ते नेहमी असं म्हणायचे की आम्ही पंढरपूरच्या वारीला आम्ही का जातो, व्यापारी असलेले सुद्धा ते कशाला जायचे. तर ते म्हणायचे की या ठिकाणी येऊन 8 दिवसामध्ये आम्ही आमची बॅटरी चार्ज करतो, आमची बॅटरी चार्ज करून घेण्यासाठी जातो. आणि 8 दिवसामध्ये ही जी बॅटरी चार्ज केलेली असते ती जी एनर्जी आहे ती ऊर्जा आम्हाला वर्षभर पुरते. म्हणून ही ऊर्जा घेण्यासाठी, ही ऊर्जा साठवण्यासाठी पंढरपूरच्या वारीला जायचं. विशेषतः तरुण मुलं जर त्या ठिकाणी आली, आणि पंढरपूर हा ची वारी हा काय म्हातारांचा उत्सव नाही आहे, कारण चालत जायचं आहे, हे सगळे कष्ट करायचे. वारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग असतो, मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्या परदेशातली विद्यापीठातली लोकंसुद्धा ही वारी कशी चालते मॅनेजमेंट हे बघायला येतात, अभ्यास करायला येतात. हा जो आनंद घेण्यासाठी जायचा. आणि इथं जर माणूस शिकला तर त्याला ह्या कॅम्पमध्ये एका प्रकारच्या माणसाला ते आयुष्यभर पुरतं, कारण सगळ्या ॲडजस्टमेंट्स तो करायला शिकतो आणि त्यामुळे त्याला पुढे कुठेही अडचण येत नाही आणि त्याला ती आनंदाची गोष्ट, एक साठवणूक त्याच्याकडे होते. म्हणून पंढरपूरच्या वारीला जायचं. सर धन्यवाद. खूप छान पद्धतीनं तुम्ही हे सगळे प्रवास उलगडून सांगितलात आणि त्याचबरोबर पंढरीची वारी म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत आमच्या दर्शकांना सांगितलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर हे होते निरूपणकार ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीची वारी म्हणजे काय तर माणसातला माणूसपण ओळखून त्याची जाणीव करून देणारी ही वारी, त्याचबरोबर समतेचं तत्त्वज्ञान शिकवणारी ही वारी आणि भरपूर सारी ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी देणारी ही वारी, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा उत्सव अनुभवायला एकदा तरी पंढरीची वारी ही करायलाच हवी. आता इथंच थांबतोय. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसार लाईव्ह. धन्यवाद.